अनकॉन्शियस पेशंट आहे, त्याला त्रास झाला होता. मी त्याला बघतोय, दादा तुमचं नाव काय? तो काही बोलायला किंवा मला दिसला नाही. त्याला विचारलं, व्हॉइसला तो रिस्पॉन्सिव्ह नाही. मी काय केलं, पेन. दादा काय नाव तुमचं? तो काहीच बोलला नाही, रिस्पॉन्स नाही. त्याचा अर्थ मला तो असा वाटला की तो अनकॉन्शियस आहे. मग मी पल्स पाहिली, पहिले पाहिली रेडियल नाही लागली. मग मी बघितली कॅरेटॉइड बघितली, ती पण मला फील झाली नाही. मग याला काय अनकॉन्शियस आहे. मग याला मी सरळ हार्ड सरफेसवर लिटवलं. त्यानंतर मी त्याचा एअरवे क्लिअर केलं. एअरवे क्लिअर करण्यासाठी काय केलं, त्याला त्याचं चीन लिफ्ट केली आणि त्याचं डोकं मागं केलं. म्हणजे याच्यामुळं काय झालं, एअरवे त्याचा ओपन झाला. एअरवे ब्लॉक जर झाला तर तो ओपन झाला. त्यानंतर मी मोगळ्यावर येऊन त्याच्याजवळ बसलो. हात आणि प्रेशर कुठं द्यायचं आहे, छातीवर कॉम्प्रेशन करायचे आहे. किती? 2 मिनिट आपल्याला 100 पर मिनिट या स्पीडने करायचे आहे. आणि कॉम्प्रेशन किती झालं पाहिजे छातीचं? 2 ते 5 सेंटीमीटर. 4 ते 5 सेंटीमीटर 2 इंचापर्यंत छाती खालीवर झाली पाहिजे. आणि हे करताना काय करायचं आहे, प्रेशर द्यायचं आहे आणि पेशंटच्या अंगावर यायचं आहे. आपल्याला आपल्या ओझ्याचा उपयोग करायचा आहे, न की ताकदचा, आहे ना. आणि कॉम्प्रेशन जे करायचं आहे ते स्पीडली करायचे आहेत आपल्याला. म्हणजे एका मिनिटाला 100 वेळा झाले पाहिजेत. या स्पीडने आपल्याला करायचं आहे. आणि हे करत असताना बाजूला मदतीला पण बोलवायचं आहे. ठीक आहे.